मित्रांनो, महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला बचत गटांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे आणि याच्याच बद्दलची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, आज 1 जानेवारी 2026 रोजी या महिला बचत गटाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे आता राज्यातील 13 जिल्ह्यामध्ये उमेद मॉल अर्थात जिल्हा विक्री केंद्र स्थापन केले जाणार आहेत। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की 11 ऑगस्ट 2025 च्या जीआर नुसार राज्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये उमेद मॉल अर्थात जिल्हा विक्री केंद्र स्थापन करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली होती, ज्याच्या माध्यमातून राज्यातील हे जे काही ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेले महिला बचत गट आहेत, या बचत गटाच्या माध्यमातून बनवण्यात आलेल्या विविध वस्तू उत्पादनं याची विक्री करण्यासाठी एक अधिकृत आणि हक्काचं असं बाजारपेठ उभा करता यावं, यासाठी जिल्हा विक्री केंद्र अर्थात उमेद मॉल स्थापन करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली होती, ज्याच्यामध्ये प्रति उमेद मॉल 20 कोटी असा खर्च निश्चित धरून 200 कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली होती। याच्यामध्ये विविध लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आलेली मागणी आणि राज्यातील असलेली आवश्यकता पाहता आता 10च्या ऐवजी 13 मॉल उभा करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे आता राज्यातील मागणी करण्यात आलेल्या आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मंजूर केल्या जाणाऱ्या 13 जिल्ह्यामध्ये हे जिल्हा विक्री केंद्र उभारणी केले जाणार आहे। याच्यासाठी 200 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर या महिला बचत गटांना तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती, विभागीय स्तरावरती आपल्या उत्पादनाची विक्री करता यावी यासाठी 2009 पासून प्रयत्न केले जात आहेत। यासाठी मार्केट उभारणीचं काम सुरू आहे आणि याच्यामधीलच एक महत्त्वाचं असं पाऊल म्हणजे हे उमेद मॉलची स्थापना। आता लवकरच याच्यामधून 13 जिल्ह्याची निवड केली जाईल आणि या 13 जिल्ह्यामध्ये हे उमेद मॉल उभा केले जातील, जेणेकरून या महिला बचत गटाच्या माध्यमातून निर्माण केलेली जी काही उत्पादनं असतील, वस्तू असतील, या त्यांना त्या ठिकाणी हक्कानं विकता येणार आहेत। मित्रांनो, हा जीआर आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे। धन्यवाद।